काय केलं काय नाही केलं असं सगळं तरी विचारायलाच हवं. आपणच आपल्या कामात असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही आणि मग त्यांचं शाळेत काय चाललं आहे ते काही आपल्याला समजत नाही. तर म्हणून नाही निदान 10 मिनिटं तरी त्यांच्याकरता काढायला हवे. पॉईंट नंबर 2 म्हणजे 2 की मुलांची भीती. मुलं शाळेत टीचर्सला भितात. भरपूरशे मुलं अशी असतात की शाळेत टीचरला भितात. तर आणि आता नवीन क्लासमध्ये गेले तर त्यांना जरा भीती असतेच. काही काही मुलं फ्रँक असतात तर त्यांना काही वाटत नाही. तर मग काही टीचर स्ट्रिक्ट असतात आणि जसं माझ्या मुलीच्या तरी बाबतीमध्ये असं आहे की 1 वर्ष स्ट्रिक्ट असते टीचर आणि 1 वर्ष सॉफ्ट टीचर अशी असते. पण तरी पण जे स्ट्रिक्ट असते टीचर तिच्यामुळे मग ती कशी जास्ती हे करते मुलांना, थोडं प्रेशर वगैरे होते. आता सगळ्या टीचर्स तशा नसतात पण असते टीचरचं, कारण की त्यांचं कामच ते असते. तर मग मुलांना मग रागवणं वगैरे असते, पनिशमेंट वगैरे कोणत्या कोणत्या टीचर पनिशमेंट सुद्धा देतात. तर मग या गोष्टी असतात ना की मुलं घरी सांगत नाही. तर म्हणून आपल्याला मुलांसोबत मोकळ्या मनाने बोलायला हवं आणि त्यांना समजवायला हवं की काही जरी झालं शाळेत, एक शब्द जरी कोणी बोललं किंवा टीचर रागवली, काही झालं तर घरी सांगायला हवं. तर मुलं तेव्हा तर हो बोलून देतात, पण काही भीती कारणामुळे ते काही सांगत नाही. पॉईंट नंबर 3 प्रेशर. तर मुलांना ते प्रेशर आपलं हे असते की जर ते काही घरी सांगणार तर आपण त्यांच्या गोष्टीवर विश्वासच नाही करू. तर पहिली गोष्ट तर ही आहे की आपल्याला त्यांना हे समजवायचं आहे की ते काहीही बोलणार, आपण त्यांच्या गोष्टीवर विश्वास करू. जेव्हापर्यंत आपण विश्वास करणार नाही, मुलं काही सांगणार नाही, तर त्या मग भीतीमुळे ते काही सांगतच नाही. तर माझ्या इथे तर माझा जो अनुभव राहिला माझ्या मुलीच्या बाबतीत, टीचर अशा होत्या की त्या रागवायच्या आणि काही काही टीचर तर पनिशमेंट सुद्धा द्यायच्या. तर माझी मुलगी